किमान मुंबईत तरी आपण फाईट दिली असं म्हणू शकतो. हां, की या ठाकरे बंधूंनी किंवा शिवसेना मनसेनी. राज्यात तर इतरत्र काहीच नाही हो. त्याचं कारण असं आहे, बघा तुम्ही 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली हं. आणि 92 पर्यंत 66 ते 92 जवळजवळ 25 एक वर्ष शिवसेनेला कुठंच काही मिळत नव्हतं. ना मुंबई महापालिकेत, ना विधानसभेमध्ये, ना विधान परिषद, लोकसभा काहीच नव्हतं ना. हो. पण एक संघ त्यांचं काम चाललेलं होतं. म्हणजे स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी तरुणांना नोकऱ्या घेऊन देणं, अमुक करणं, तमुक करणं. 20-25 वर्ष बाळासाहेब असताना, त्यांचं वर्चस्व असताना देखील शिवसेनेला 25 वर्ष थांबावी लागली. आणि ज्या वेळेला बाळासाहेबांनी फक्त मराठीच नाही, तर आपल्याला हिंदुत्वाचा देखील पुरस्कार करावा लागेल. म्हणून त्या ह्याच्या विलेपार्लेच्या निवडणुकीमध्ये हो, हो. बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू आहे असं म्हटलं. हो. त्यावेळेला त्यांना जी उत्स्फूर्तपणे मतं मिळाली ना, त्यामुळे डॉक्टर प्रभू निवडून आले हो. आणि तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला. आणि हिंदुत्वावर मतं मिळतात म्हटल्यानंतर भारतीय जनता पक्ष शिवसेनेकडे आला आणि त्यातून ते सगळं सुरू झालं. त्यापूर्वीच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर शिवसेनेनं सुरुवातीला प्रजा समाजवादी पक्षाची युती केली. हो. इव्हन काँग्रेसची युती कायमच त्यांनी केलेली आहे. त्यांना वसंत सेनाच म्हटलं जात होतं, बरोबर की नाही. इव्हन मुस्लिम लीगशी त्यांनी युती केली होती. हो. मुस्लिम लीगनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यावर सुधीर जोशी महापौर झाले होते. हे बरोबर की नाही त्यावेळेचं. तसंच आहे त्या पद्धतीचं सगळंच. काँग्रेसला त्यांनी पाठिंबा दिला, मुरली देवरा महापौर झाले, काँग्रेसचे जीवावर झाले. आणि 82 साली त्यांनी निवडणुकाच लढवलं नाही शिवसेनेनं. त्यामुळे का लढवलं नाहीत? तर काँग्रेसला पाठिंबा द्यायचा म्हणून. काँग्रेसला पाठिंबा दिला आणि महापालिकेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका लढवल्या नाही त्यांनी. त्यामुळे 2 जागा त्यांना मिळाल्या विधान परिषदेच्या आणि विधान परिषदेत 2 नेते शिवसेनेचे आमदार झाले त्यावेळेला. काँग्रेस आणि हे एकत्र आहे. पण बाळासाहेबांचा विचार जो आहे ना, तो मुळात जे वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा वातावरण नरेटिव्ह तयार केलं गेलेलं आहे ना, तसं काही नाही. बाळासाहेबांनी सगळ्या पक्षांची युती केलेली आहे. सगळ्या पक्षांना बाळासाहेबांनी वापरून घेतलेलं आहे. सगळ्या पक्षांना वापरून घेतलं. एकही पक्ष असा नाही की ज्याला वापरून घेतलेलं नाही म्हणून. परंतु ते हिंदुत्ववादी होते. हिंदुत्वामध्ये असलेल्या ज्या वाईट चालीरीती आहेत, याच्या विरोधामध्ये ते ठामपणे उभे राहत. त्यांच्यावर संस्कार होता तो प्रबोधनकार ठाकरेंचा. ते हिंदुत्ववादी होते. प्रबोधनकार देखील तसे बाळासाहेब पण हिंदुत्व होते. पण फालतू अशा ज्या गोष्टी त्या त्यांना अजिबात आवडायचं नाही ते. त्यामुळे त्यांना सुधारणावादी हिंदुत्व देखील होतं आणि कट्टर हिंदुत्व होतं. पण या रूढी परंपरेच्या विरोधात ते होते. सुरुवात झाली शिवसेनेची ती मुंबईमध्ये झाली. हं. आणि मुंबईमध्ये जर पाय रोवून शिवसेना उभी राहिली तर महाराष्ट्रात फोफावू शकते. हे त्यांना माहिती आहे. उद्धव ठाकरेंना माहिती, राज ठाकरेला पण माहिती आहे. त्यामुळे मुंबईवर त्यांनी लक्ष दिलं आणि ते गरजेचं होतं त्यावेळेला. जर त्यांनी लक्ष दिलं नसतं, सभा घेत फिरले असते तर नसतं झालं. कारण भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी एवढा दणकून प्रचार केला त्याच्यामध्ये. म्हणजे सगळे आर्थिक बाबत एवढा जबरदस्त, म्हणजे आज तुम्ही लोकसत्तेचा अग्रलेख वाचायला लक्षात येईल तुम्हाला. 3,500 कोटी रुपये खर्च केलेत. त्यातले 1,250 कोटी त्या चॅनल्सवर त्यांनी खर्च केलेले आहेत. एवढं स्पष्टपणे त्यांनी संबंध हिशोब दिलेला आहे. एवढ्यासमोर हे काय टिकणार होते? त्यामुळे त्यांचं ते योग्य होतं, म्हणजे नीती म्हणून योग्य होतं की मुंबई कॉन्सन्ट्रेट करायचं. त्यांनी ठरवून ती नीती केलेली आहे असं मला तरी वाटतं. कारण काय, मुंबईमध्ये जर आपण व्यवस्थित आलो नाही तर मात्र बाकीच्या ठिकाणचं काही खरं नाही. आणि एकदा आपल्याला मुंबई ताब्यात घेता आली, एक त्याला म्हणतो ना आपण ATM, आपण म्हणतो ATM, मुंबई महापालिका ताब्यात असेल तर बाकी सगळ्या महापालिका ताब्यात गेल्या त्यांना काय, किंवा तिथं पोचायला काय हरकत नाही. नगरपालिकेमध्ये ते गेले नाही, कारण ते मुळात 15-20 दिवसाचं अंतर मिळालं त्यांना. त्याच्यामध्ये दोघा भावांनी एकत्र यायला 8-15 दिवस काढले. मग 8-15 दिवसानंतर त्यांचा एक मेळावा झाला आणि मग ते आले. पण ती सभा म्हणजे एकच झाली हो. तिथेही मुंबईत खूप एक सभा तिथे झाली, एक ठाणे झाली, एक नाशिक झाली, 3 संपलं. मग जर आणखी थोडे कष्ट घेतले असते तर राखता नसते आली का महापालिका? आली असते ना. आता बघा तुम्ही, फडणवीस सगळीकडे फिरले, त्यांच्याकडे सगळी यंत्रणा होती, आयुधं होती, वाहनं होती.
यांच्याकडे पैशाचा प्रश्न आहे ना, इथून सुरुवात आहे ना. नाही पण किमान नाही मुंबई नाही, मुंबईत म्हणून तर त्यांनी एकच सभा घेतली आणि शाखांना भेटी करायचं. पूर्वीच सांगतो, शिवसेनेची यंत्रणा पूर्वी कशी होती, त्यावेळेला मोबाईल होते का, संपर्क द्यायचं पण होतं का, नव्हतं. मातोश्रीवरनं बाळासाहेबांकडनं एखादा आदेश गेला की उद्या अमुक ठिकाणी भेटायचं आहे, तो निरोप जो आहे तो शिवसेना नेत्याला जायचा, शिवसेना नेत्यांकडनं त्या शाखांना जायचा, शाखांकडनं गटप्रमुखाला जायचा, शाखा प्रमुखाकडून गटप्रमुखाला, आणि तासाभरात सगळे लोक तिथं जमायचे. ही जी बाळासाहेबांनी यंत्रणा लावली होती, शाखांची यंत्रणा लावली होती ना, ती प्रभावी होती. पूर्वी मुंबईमध्ये प्रत्येकाला काही अडचण आली असेल तर ताबडतोब तिथं जायचं असतं त्यांना. शाखेमध्ये गेले की आपल्याला न्याय मिळतो, ही भावना त्या वेळेच्या लोकांची होती, सगळ्याच पक्षाच्या लोकांची होती. शिवसेनेचे पहिल्यांदा निवडून आले जे नगरसेवक आहेत त्यांची कामं बघा तुम्ही किती, त्या वार्डामध्ये त्यांनी एवढी प्रचंड कामं केली ना, त्याच्यामुळे दुसऱ्यांदा त्यांचं सत्ताच आली. पहिल्या वेळेस सत्ता येऊ शकली नाही त्यांची 92ला, 97 आली नंतर सत्ता, ती आता 22पर्यंत टिकली होती, कारण त्या काळात त्यांनी कामं केली होती. बाळासाहेबांचं एक वेगळं होतं, कुठलाही प्रस्ताव महानगरपालिकेत आपल्या विरोधात जाता कामा नये. त्यामुळे सगळ्या नगरसेवकांनी सभेमध्ये हजर राहिलंच पाहिजे. त्यावेळेला दत्ता नलावडे होते किंवा छगन भुजबळ होते, ही जी मंडळी होती ना, त्यांच्याकडे एक रजिस्टर असायचं. सभेमध्ये तुम्ही आला तर महापालिकेचं आहे ते एका बाजूला असेल, परंतु सभेत तुम्ही बसल्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये दर तासानी ते सर्क्युलर फिरायचं सह्यांचं, आणि दर तासाला सगळ्यांच्या सह्या झाल्या व्हायच्या. म्हणजे कुठलाही प्रस्ताव आपल्या विरोधात जाता कामा नये, आपण ठरवू तेच व्हायला पाहिजे, ही सक्ती त्यावेळेला होती हो. आणि बाळासाहेबांचा दरारा होता, त्यामुळे कुणी हू किचू करत नव्हतं, कारण प्रत्येकजण त्या ओझ्याखाली दबलेला होता. बाळासाहेबांनी त्या सगळ्या नगरसेवकांचं कल्याण केलेलं होतं. आज तुम्ही शिंदेंच्या बरोबर जी सगळे आमदार नगरसेवक गेलेत ना, हे कुणी उभे केलेले आहेत, बाळासाहेबांनी उभे केलेले आहेत, आणि त्यांना सशक्त म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण सबल केलेलं आहे. कारण त्यावेळेला बाळासाहेबांचं म्हणणं असं होतं की दारूचा धंदा जरी असेल ना मुंबईमधला, तो मराठी माणसाचा असला पाहिजे. बेकायदेशीर धंदा असला तरी तो मराठी माणसाचा असला पाहिजे, दुसऱ्या कोणाचा असता कामा नये, हा महाराष्ट्र आमचा आहे. त्या जीवावर ही सगळी मंडळी मोठी झाली, आणि शिवसेनेतून ही आर्थिक ताकद असलेली मंडळी ही एकनाथ शिंदेकडे गेली. आणि ज्यांच्याकडे आर्थिक ताकद नाही, तरुण आहेत, कारण कधी पदं मिळाली नाहीत, अशी मंडळी उरली. म्हणजे निवडून आलेले 65 नगरसेवक एकनाथ शिंदेकडे गेले सत्ता आल्यावर. पण आता बघा या 65 पैकी तेवढे आले नाहीत निवडून, 29च आहे ना, 29. त्यातले आकडा कमी झाला, त्यातले 20 नवीन आहेत, तेच सांगतात, त्यातले 20 नवीन आहेत, 9 जुने आहेत फक्त. 65 नगरसेवक त्यांनी फोडले त्यावेळेला. इथे तर सगळेच नवीन आहेत, आता 2-4 जर सोडले 5-7 तर सगळे नवीन आहेत. ती जनरेशन बाळासाहेबांनी तयार केली होती ना, ही जनरेशन आहे ती तयार केलेली, यांच्यावर उभं केलेली, की त्यांना माहिती होतं पक्ष चालवायचं म्हणजे पैसे लागतात.